ते सुरुवात करायची. तुम्ही मागे बसले तरी चालेल, इकडच्या साईडला या ना, इकडून खुर्ची लावून बसले तरी चालेल. अण्णा हा, थोडस सुरू करायची. नमस्कार, मी बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकरी जनता दल टपरी पतारी हातगाडी पंचायत. आज लोणावळा शहरामध्ये आमच्या टपरी पतारी हातगाडी पंचायत आणि कष्टकरी जनतेच्या या ठिकाणी आम्ही लोणावळा शहराचे अध्यक्ष आदरणीय वसंत काळोखे, मावळचे अध्यक्ष गणेश चव्हाण, रमेश माळसकर, आणि नुकतेच आपल्याला माहिती आहे लोणावळा शहरामध्ये ज्या फेरीवाल्यांच्या निवडणुका झाल्या आणि फेरीवाल्यांच्या निवडणुकामध्ये बहुसंख्येने निवडून आलेले, बहुमताने निवडून आलेले आमचे सर्व फेरीवाला सदस्य आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे कष्टकऱ्यांचे प्रश्न देखील फार महत्त्वाचे आहेत. या महायुती सरकारमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी गेल्या 4 दिवसांपासून आमची सातत्याने चर्चा चालू आहे. तसेच यांच्या काळामध्ये आमचे असंख्य प्रश्न सुटलेले आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे गेल्या 25 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये 20 लाख रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा अशा प्रकारची आमची मागणी होती. परंतु 25 वर्षामध्ये कधी आमचा रिक्षा चालकांचा कल्याणकारी महामंडळाचा प्रश्न मार्गी लागला नाही. परंतु या महायुतीच्या काळामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन झालेलं आहे आणि यामुळं महायुती सरकारवरती आमचा विश्वास आणि भरोसा आहे. यासाठी आम्ही सर्व कष्टकरी जनता आघाडी आणि आमची टपरी पतारी हातगाडी पंचायत यांच्या वतीने महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. या अनुषंगाने आपल्या सर्वांना माहिती आहे मावळ या मतदारसंघामध्ये आदरणीय सुनील अण्णा शेळके हे आमदारकीसाठी उभे आहेत, विद्यमान आमदार आहेत. सुनील अण्णा शेळके यांनी लोणावळा शहर असेल, तळेगाव शहर असेल, तसे जे काही मोठे शहर आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये आमच्या या सर्व कष्टकऱ्यांच्या संघटनांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. नुकतंच जे आमच्या लोणावळ्यामध्ये फेरीवाल्यांचे प्रश्न असतील, या ठिकाणी होकर झोन करण्याचा विषय असेल, तसेच इथल्या लोकांना लायसन देण्याचा विषय असेल, यासाठी त्यांनी वेळोवेळी सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. आणि त्यामुळे मावळची लोणावळा शहरातील कष्टकरी जनता, इथले कामगार, इथले रिक्षा चालक, इथला फेरीवाला, इथला हातगाडीवाला ही सर्व मंडळी सुनील अण्णा शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना या विधानसभेमध्ये बहुमताने प्रचंड या ठिकाणी आयोजित केली आहे. यामध्ये आमचं मावळ मधील सर्व जनतेला, विशेष करून लोणावळा असेल, तळेगाव असेल, इथल्या सर्व जनतेला आव्हान आहे, आमच्या सर्व कष्टकरी जनतेला आव्हान आहे की त्यांनी सुनील अण्णा शेळके यांना मतदान करायचं आहे. कारण की आपले जे प्रश्न आहेत हे आपले प्रश्न सरकारच्या पाठीशी ठामपणे आपल्याला उभं राहायचं आहे. कारण की आपले जे प्रश्न आहेत ते अनेक प्रश्न सरकारने सोडवले, परंतु अजूनही आमचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्याचं आश्वासन आम्हाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. त्यांनी देखील पुन्हा एकदा महायुती सरकार जर का सत्तेमध्ये आलं तर तुमचे जे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते सर्व प्रश्न सोडू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. लोणावळा शहर आपल्या सर्वांना माहिती आहे हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी जागतिक कीर्तीचं पर्यटन स्थळ झालं पाहिजे आणि त्यामध्ये आमचा जो काही हातावर ज्याचं पोट आहे, जो कष्टकरी आहे, जो टपरी चालक आहे, हातगाडी चालक आहे, पाहिजे या विकासामध्ये आम्हाला देखील सहभागी करून घेतलं पाहिजे. यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. यामुळे पुन्हा एकदा मी मावळच्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी सुनील अण्णा शेळके यांना बहुमताने निवडून द्यायचं आहे. हे बोलतो जय माळसकर. नमस्कार, मी रमेश दशरथ माळसकर, टपरी पथारी हातगाडी पंचायत लोणावळा शहर कार्याध्यक्ष. आज ही जी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे त्याच्या पत्रकार परिषद माध्यमातून आम्ही मावळतील व लोणावळा शहरातील जनतेला तसंच टपरीवरती व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना एक आव्हान करतो की आपण जे महायुतीचे उमेदवार आहे सुनील अण्णा शेळके यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. आपलं अमूल्य मत अण्णांनाच द्या, कारण की अण्णांनी टपरीधारकांसाठी बरेच काय केलेलं आहे. जेव्हा त्यांची मालमत्ता रस्त्यावरती फेकून देण्यात आली, अशा प्रकारचे टपरीधारकांवर जेव्हा अन्याय झाले, अत्याचार झाले, त्या टायमाला सुनील अण्णा शेळके मदतीला धावून आले आणि टपरीधारकांचं जे नुकसान झालं त्यांना मानधन म्हणून स्वतःच्या खिशातले स्वतःच्या पदरचे आर्थिक मदत त्यांना दिली आणि नगरपालिकेलाही त्यांनी त्या टायमाला बजावलं. उद्ध्वस्त करू नका, हातावर पोट भरणारा माणूस आहे, त्याला त्याच्यावर अन्याय करू नका. आणि जर इथून पुढे जर तुम्ही त्याच्यावर अन्याय केला, अत्याचार केला तर माझ्यासारखं कुणीही खपवून घेणार नाही. कारण की हे टपरीधारक आज बेघर होतात. आज मावळ तालुक्यात लोणावळा शहरात कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही आहे, कुठल्या प्रकारच्या नगरपालिकेला सांगितलं. त्यावेळेस आम्ही अण्णांना आमची मदत करण्याचं आम्ही ठरवलं की आपल्याला ज्या अण्णांनी आपल्याला मदत केली त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावं. नमस्कार, मी श्री गणेश चव्हाण, मावळ तालुका कष्टकरी कामगार टपरी हातगाडी पथारी पंचायतचे अध्यक्ष या नात्याने बोलतो. माननीय सुनील अण्णा शेळके यांनी या आमच्या मावळ तालुक्यामध्ये कोणत्याही कष्टकऱ्याला काही प्रॉब्लेम झाला तर रस्त्यावर उतरून स्वतः रस्त्यावर उतरतात आणि ती कारवाई थांबवतात. काही महिन्यांपूर्वी आमच्या लोणावळ्यामध्ये मोठी कारवाई झाली होती, परंतु अण्णांच्या एका फोनवरती अण्णा स्वतः म्हणले की मी स्वतः येतो आणि ती कारवाई थांबवतो. आणि रास्ता रोकोसुद्धा आम्ही केलं. त्या रास्ता रोकोला सगळे लोणावळा शहरातले रिक्षावाले, टपरीवाले, हातगाडीवाले, त्याचप्रमाणे टॅक्सीवाले यांनी आम्हाला साथ दिली आणि जवळजवळ 3 तास सुनील अण्णा शेळके माननीय आमदार हे आमच्याबरोबर 3 तास रस्त्यावर बसले आणि रस्ता रोको केला आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेतल्या. ओला उबेरच्या काही मागण्या होत्या, ओला उबेरचं बंद करायला लागलं.
अशा सगळ्यांच्या एक कष्टकऱ्यांच्या कायम पाठीशी राहणारा ह्या व्यक्ती आम्हाला कंटिन्यू पाहिजे मावळ तालुक्यामध्ये. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि आम्हाला हीच व्यक्ती आमदार म्हणून पाहिजे मावळ तालुक्यामध्ये. धन्यवाद. एकच मिनिट. नाही मी नाही बोलत. नाही मी करत नाही करत नको मी नाही मला ते बोलताना हे होतं जरा थोडं. मी काय म्हणतो की त्याच्यामधून कुठला उल्लेख राहिला काय राहिलं का जाहीर उल्लेख? पाठिंब्याचं जे आहे ना हा ते सर्व टपरी धारकांना आव्हान पण करायचं आपल्याला. हा ते केलं ना आपण. काय राहिलं का बाळास? काय मुद्दे राहिले काय? नाही जाहीर पाठिंबा नाही आपण जाहीर पाठिंबा दिलेला नाही. सगळ्यांना आव्हान करायचं. नाही ते झालं ना सांगितलं ते मुद्दे झाले ते बऱ्यापैकी कव्हर झाले. त्याच्यामध्ये आपले नवनिर्वाचित सदस्यांची नावं पण राहिली. हा ते दे ना मग लिस्ट आहे का? त्याच्यात आहे ना. हा ते सांगा तुम्ही सांगा नाव. नाही नाही ते हेच द्या. ते याच्यात द्या ना नवनिर्वाचित पण यांची पुढची पण 5 लोक आहेत ना. ती पण घ्यायची का त्याच्यात? हा, ती पण घ्यायची. ते झालं का? हा फायनल त्यांचं ते काय आमदारांचं लेटर फॉर्ममध्ये घेतलं ते. तेवढ्यांचीच नावं टाकायची. तेवढंच नाव आहे. हा तीच करा. तुमचा चष्मा एक महत्त्वाची माहिती आपल्या सर्वांना माहिती आहे. नुकतंच ज्या महाराष्ट्रामध्ये टपरी पथारी हातगाडीधारकांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना म्हणून आमच्या टपरी पथारी हातगाडी पंचायतचा उदय झालेला आहे. त्यामध्ये लोणावळ्यामध्ये जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये आमचे शहराचे अध्यक्ष वसंतराव काळोखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच रमेश माळसकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश चव्हाण, अशोक कदम, आकाश परदेशी, निर्मला पांगरे, सुजाता माळसकर, मुस्कान शेख, लक्ष्मण दराडे, त्याचबरोबर लक्ष्मण दाभाडे, सरदार श्री ताजुद्दीन शेख, गणेश कारडोके, महादेव जगताप तसेच इतर आमचे पदाधिकारी निवडून आले आहेत. तर या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मावळमध्ये आम्ही सर्व टपरी चालकांना आवाहन करत आहोत की तुम्ही ज्या पद्धतीने आमचे उमेदवार निवडून दिले आणि तुम्ही बहुसंख्य सर्व मतदानाला उपस्थित होते त्याच पद्धतीने सुनील अण्णा शेळके यांना देखील 20 तारखेला जे निवडणूक आहे 20 तारखेला सर्वांनी उपस्थित राहून सुनील अण्णा शेळके यांचं जे काही चिन्ह आहे घड्याळ त्या घड्याळच्या चिन्हासमोर बटन दाबायचं आहे आणि सुनील अण्णा शेळके यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. एक नंबर. आपण या ठिकाणी लोणावळा शहर आणि मावळ हातगाडी मंत्री संघटना आहे त्याचं आपण नेतृत्व करताय या ठिकाणी. तर तुमच्या याच्यातली ही संघटना चालते त्याचप्रमाणे तुम्ही अनेक मोठ्या मोठ्या संघटना आहेत जसे रिक्षा संघटना आहे किंवा पिंपरी चिंचवड पुणे शहर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तुमच्या विविध संघटना आहेत. तुम्ही या ठिकाणी ज्याप्रमाणे महायुतीला पाठिंबा दिलेला आहे तुमच्या संघटने त्याप्रमाणे तुमच्या या इतरही संघटनांचा पुणे जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये महायुतीला पाठिंबा आहे. हो मी स्वतः पिंपरीमधून उमेदवारी अर्ज भरला होता. कालच मी तो विड्रॉ केला. अजितदादा पवार यांचा मला स्वतः फोन आला. 4 वेळा त्यांच्याशी माझं सविस्तरपणे चर्चा झाली आणि आमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न महायुती सरकारने सोडवले. परंतु काही प्रश्न आमचे प्रलंबित आहेत जे अजून सुटले नाही. तर त्या प्रश्नांबद्दल आमच्या लोकांचा आग्रह होता की आपले उमेदवार विधानसभेमध्ये पाहिजे म्हणून आम्ही तो निर्णय घेतला होता. परंतु अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आम्ही महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि विश्वास आहे आम्हाला की महायुती आमचे प्रश्न सोडवेल आणि सगळ्या ठिकाणी आमचा पाठिंबा आहे. लोणावळ्यामध्ये आमदार सुनील शेळके विद्यमान आमदार शेळके यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांची एकूण जी कार्यपद्धती आहे किंवा त्यांचं जे कामकाज आहे त्याच्यावरती तुम्ही
विश्वास व्यक्त केलेला आहे. भविष्यात त्यांच्याकडून तुम्हाला अजून काय काय अपेक्षा आहे की जर ते पुन्हा जर आमदार झाले तर त्यांच्याकडनं त्यांनी काय करावं अशा अपेक्षा तुम्हाला आहे? नाही, याच्यात बघा आता लोणावळा शहर आहे हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 2007 साली मोठी कारवाई झाली आणि त्यामध्ये सर्व टपऱ्या काढण्यात आल्या. आता इथं जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत त्यामध्ये जसं आता मधल्या काळामध्ये सर्वात मोठा जो आपला पॉईंट आहे टायगर पॉईंट, त्या ठिकाणी अण्णांनी मोठा प्रोजेक्ट आणलाय. 600 कोटी रुपयाचं बजेट असल्यानं त्या ठिकाणी त्यांनी स्कायवॉक सुरू करतात. तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की हे जे मोठे प्रोजेक्ट येत आहेत तर त्याच्या आसपास आमचा फेरीवाला असला पाहिजे, त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने होकर झोन झाली पाहिजे. तर याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं की व तुम्ही मला तुमच्या काय काय मागण्या आहेत त्या तुम्ही मला द्या, मी या सगळ्या सोडवतो, असं त्यांच्याशी आमचं सविस्तरपणे चर्चा झालेली आहे. आणि एक विजन आहे त्यांच्याकडं. जसं आम्ही बघितलं, आम्ही ओला उबेरच्या विरोधामध्ये देशभर लढा दिला. मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आपल्याला माहिती आहे हिट अँड रनचा जो कायदा आला त्या कायद्याच्या विरोधामध्ये मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या 28 राज्यामध्ये फिरलो, परंतु अनेक ठिकाणी ओला उबेर कुठेही बंद नाही आहे. लोणावळा हे एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी ओला उबेरला बंदी आहे. म्हणजे अनेक ठिकाणी राजकीय साठे लोटे आणि त्यांचे हितसंबंध असतात, त्यामुळे ते होत नाही. परंतु इथं हा कणखर माणूस असा आहे आमदार की ज्यांनी कुठल्याही प्रकारे ह्या भांडवलदार कंपन्यांना भीक न घालता लोणावळ्यामध्ये ओला उबेर बंद केली. हे एकमेव उदाहरण देशामध्ये. तर असा कणखर नेता, असा व्यक्ती जो कष्टकऱ्यांच्या पाठीशी थांबतो, जो कामगारांच्या पाठीशी थांबतो, जो रिक्षा चालकांच्या वाहतूकदारांच्या पाठीशी थांबतो, अशी व्यक्ती पुन्हा एकदा विधानसभेत गेल्यानंतर आमचे प्रश्न मार्गी लागतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आभार. तुम्ही मला ना आभार. अहो तुम्ही आभार करा. बोला तुम्ही बोला. अण्णा तुम्ही बोला ना दोन. काय बोलत? बोला. आभार मला सगळ्यांचा. आपण या ठिकाणी बोला. आम्ही सगळे नाही बोलतो चल. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे व सर्व नवनिर्वाचित सदस्य, या ठिकाणी टपरी हातगाडी पथारी पंचायतचे पदाधिकारी सदस्य आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे कष्टकरी कामगार पंचायत मावळच्या वतीने खूप खूप आभार मानतो व थांबतो. धन्यवाद.